सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। 28 जूनचा पेपर फुटला आणि आता IBPS पॅटर्न नुसार एकतर टीईटीची तयारी करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे 6 सप्टेंबरला जी काही सीटेट एक्झाम होणार आहे त्या एक्झामला आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे। बऱ्याच शिक्षक बांधवांनी टीईटीचा अभ्यास केलेला होता, ज्ञान मिळवलेलं होतं। आता हे जे ज्ञान मिळवलं मग हे वाया गेलं का? निश्चितच नाही। तर या ज्ञानाचा वापर आपल्याला IBPS पॅटर्न मध्ये कसा करायचा आहे, त्यानंतर सीटेटलाही कसा करायचा आहे आणि फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलणार आहे सर, ज्ञान तर तेच आहे, ही गोष्ट तुम्हालाही मान्यच करावी लागेल। मग आता यावरती IBPS पॅटर्न नुसार प्रश्न नेमके फ्रेम होतात कसे हेच आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी आज आपण परिसर अभ्यास या विषयाचे काही प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। परिसर अभ्यासासारखेच इतर विषयांचे सुद्धा तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत, फक्त आपल्याला आता काय करायचं आहे तर आपला व्ह्यू चेंज करायचा आहे, नॉलेज तेच असणार आहे। तर बघा कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम होतात। प्रश्नाची लेंथ थोडीशी काय असते, मोठी असते, थोडीशी प्रश्नामध्ये माहिती थोडीशी जास्त दिलेली असते, पण उत्तर मात्र त्यातच दडलेलं असतं। तर बघा प्रश्न काय विचारलेला आहे, खगोलीय वस्तूविषयी पुढील विधानांचा विचार करा। आता जर समजा तुम्हाला प्रश्न जर बघितला तर असंही वाटू शकतं की आता हे खूप अवघड आणलं की काय, तर मी स्पष्ट करू इच्छितो सर, तर हे जे प्रश्न आहेत ना हे 5वी इयत्तेतले प्रश्न आहेत। बरं, तुम्ही पुस्तकही काढून बघू शकता स्टेट बोर्डाचे, कारण मी सगळ्या शिक्षक बांधवांना हेच सजेस्ट करत असतो की प्रायोरिटी कशाला द्या तर वाचनाला द्या। कोणत्या वाचनाला तर आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकाच्या वाचनाला प्रायोरिटी द्या। आणि हे जे प्रश्न आहेत हे कुठून दुसरीकडून आणलेले नाहीयेत, तर 5वीच्या जे काही आपला परिसर अभ्यास आहे त्यातले प्रश्न आहेत। फक्त प्रश्न तयार होतात कसे हे काळजीपूर्वक समजून घ्या। बघा, अंतराळातील मोठ्या वस्तूंचा आकार गोलाकार असतो। यामध्ये आपल्याला वाचल्याच्या नंतर हे लक्षात येणं गरजेचं आहे आणि आपण हे अनुभवतही असतो की अंतराळात जे काही समजा पृथ्वी आहे, चंद्र आहे, यांचा आकार आपल्याला सर्वसाधारणपणे दिसतो कसा तर गोल दिसतो। म्हणजे विधान कसं आहे सर, विधान बरोबर आहे। त्यानंतर मोठ्या खगोलीय वस्तूचे गुरुत्वाकर्षण त्याच्या केंद्रापासून सर्व दिशांना सारखेच असते। आता हे काळजीपूर्वक वाचणं गरजेचं असतं, फक्त विधान काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं असतं या परीक्षांसाठी। तर बघा काय म्हटलेलं आहे, मोठ्या खगोलीय वस्तू ज्या असतात, मोठ्या म्हटलेलं आहे, हे काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे। गुरुत्वाकर्षण या केंद्रापासून सर्व दिशांना कसं असतं तर सारखंच गुरुत्वाकर्षण असतं, त्यामुळे विधान हे सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर काय म्हटलेलं आहे, लघुग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमकुवत असते। लघुग्रह जे आहेत यांचं समजा लघुग्रह आहेत, असे काही छोटे छोटे लघुग्रह आहेत, यांचं गुरुत्वाकर्षण कमकुवत खरंच असतं का? हो, त्यांचं गुरुत्वाकर्षण हे कमकुवत असतं, म्हणून त्यांना गोल आकार असेलच असं नाही, त्यांचा आकार थोडासा खडबडीत असू शकतो। आणि डायरेक्टच्या डायरेक्ट विधान आपल्या 5वीच्या पुस्तकातही दिलेलं आहे, एकदा खात्री करून निश्चितच घ्या आणि तेवढं करणं आपलं काम आहे सर, तरच, कारण परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, म्हणून वाचन करणं सुद्धा तुमचं काम आहे, माहिती शोधणं हे तुमचंही काम आहे। बघा तर ABC सर्व विधाने बरोबर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होत आहे। जर समजा हा प्रश्न तुम्हाला खरोखर आवडला असेल सर, तर एक लाईक मात्र बनतो, कारण हे सगळं शोधण्यासाठी खूप सारा वेळ सुद्धा द्यावा लागतो, विचार करावा लागतो, काही प्रश्न समोर आणता निश्चितच येत नाहीत। तर चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात। बघा दुसरा प्रश्न आहे, प्लुटो या खगोलीय वस्तूविषयी योग्य विधान निवडा। आपल्यालाही माहिती आहे, कारण आजपर्यंतच्या अनुभवावरून आपली जी काही सूर्यमाला आहे यामध्ये प्लुटो जो आहे तो आपण आपल्या शालेय वयापासून ऐकत आलेलो आहोत, त्यावर काही विधानं इथं आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे। प्लुटो सूर्याभोवती पूर्ण प्रदक्षिणा करीत नाही, प्लुटो स्वतःभोवती फिरत नाही, प्लुटो सूर्यमालेतील शेवटचा ग्रह मानतात। आपला जो काही काळ होता शालेय वयाचा त्यावेळेला आपल्याला हे विधान योग्य वाटत होतं आणि त्यामुळे आपण पटकन त्याला राईट करू शकतो, पण असं करायचंही नाही। प्लुटोला बटुग्रह म्हणतात, बरोबर आहे। प्लुटोला काय म्हटलं जातं तर बटुग्रह असं म्हटलं जातं। म्हणजे IAEU ने 2006 ला प्लुटोची काय केली होती, ग्रह म्हणून मान्यता काढून घेतलेली होती आणि त्याला बटुग्रह असं म्हणण्यात आलेलं आहे। म्हणजेच सूर्यमालेतील शेवटचा ग्रह हा अगोदर होता, त्यामुळे हे विधान चूक आहे। प्लुटो स्वतःभोवती फिरत नाही का, प्लुटो स्वतःभोवती फिरतो, म्हणूनच तर त्याला ग्रह मानायचे अगोदर, त्यामुळे फिरत नाही हे चूक होतं। त्यानंतर प्लुटो सूर्याभोवती पूर्ण प्रदक्षिणा करीत नाही का, करत होता,
आणि करतोच, त्यामुळे काय आहे की हे विधान चूक आहे. म्हणजे प्लुटो सुद्धा आपल्या पृथ्वीसारखा सूर्याच्या भोवती फिरतो, पृथ्वीसारखा स्वतः भोवती सुद्धा फिरतो, पण त्याची जी काही मान्यता आहे ती 2006 मध्ये, तोपर्यंत त्याला ग्रहाची मान्यता होती, पण आता त्याला बटुग्रह असं म्हटलं जातंय. म्हणून विधान डी जे आहे, विधान शेवटचा ग्रह म्हणतात, प्लुटोला बटुग्रह म्हणतात, विधान डी जे आहे ते अचूक विधान आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो बघा ची स्थापना कधी झालेली आहे. बघा काय असतं की IBPS आहे किंवा इतर कोणतीही ऑनलाईन परीक्षा घेणारी एखादी संस्था जर असेल तर ती फक्त आपल्याला काही लेंगदीच प्रश्न देणार आहे का? नाही. काही प्रश्न तुम्हाला नॉलेजवर आधारित असणारच आहेत. 50-50 असतं सर तिथे. तर आपल्याला भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो, फक्त फरक काय असतो की ज्या गोष्टी समजा तुम्हाला नॉलेज गरजेचं आहे तशा स्वरूपाचे ते प्रश्न विचारणार आहेत. 15 ऑगस्ट 1969 ला डायरेक्ट तारीख लक्षात ठेवा, कारण जिथे जिथे तारखा येतात इथे विनाकारण मी तुम्हाला कधीच कन्फ्युजन करत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. बघा 15 ऑगस्ट 1969 ला आपल्या इस्रोची स्थापना झालेली आहे. आणि मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय आहे आमचं बेंगळुरू. कुठे आहे? बेंगळुरू. आणि बेंगळुरू कुठे आहे सर? तर कर्नाटकामध्ये आहे. आणि कर्नाटकामध्ये इस्रोचं काय आहे? तर मुख्यालय आहे. पुढच्या प्रश्नाकडे सर आपल्याला जायचं आहे. पुढील विधानांचा अभ्यास करा. बुध या ग्रहाला सूर्यापासून जास्त ऊर्जा मिळते. आता साहजिकच आहे की आपला हा सूर्य आहे आणि सूर्याची सूर्यमाला म्हणजे वेगवेगळे ग्रह आहेत. सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे? तर सगळ्यात जवळचा ग्रह आहे आमचा बुध. म्हणजे बुध या ग्रहाला सूर्यापासून उष्णता ही जास्त किंवा ऊर्जा ही जास्त मिळणारच आहे, कारण तो सगळ्यात जवळचा आहे. आता त्यानंतर काही जणांचं कन्फ्युजन असंही होऊ शकतो की गुरु हा जो काही ग्रह आहे, हा गुरु ग्रह जो आहे तो सगळ्यात मोठा ग्रह आहे. या गुरुग्रहाला सुद्धा जर आपण क्षेत्रफळानुसार विचार केला तर गुरु ग्रह सुद्धा इतर ग्रहांच्या तुलनेने काय करत असतो की जास्तीत जास्त ऊर्जा घेत असतो. पण आपल्याला यामध्ये गुरु विचारलेलाच नाहीये. आपल्याला विचारलेला आहे कोणता? बुध. बुध या ग्रहाला सूर्यापासून जास्त ऊर्जा मिळते. विधान अगदी योग्य आहे. कारण का? तर तो सूर्याच्या अतिशय जवळ आहे. पण दुसरं विधान काय म्हटलेलं आहे? शुक्र हा सर्वात उष्ण ग्रह आहे. आता आपलं कन्फ्युजन होऊ शकतं की बुध जवळ आहे त्यानंतर येतो शुक्र. मग आता जर समजा बुधाच्या नंतर शुक्र येतो, मग याची उष्णता जास्त की याची उष्णता जास्त? असे कन्फ्युज करणारे पर्याय आपल्या समोर येऊ शकतात आणि आपल्याला वाटू शकतं की हे चुकीचं आहे. पण हे चुकीचं नाहीये. का चुकीचं नाहीये? तर शुक्र हा जो काही ग्रह आहे ना, या शुक्र या ग्रहाच्या भोवती दाट वातावरण आहे. आणि दाट वातावरणाचा परिणाम कशावर होत असतो? तर ग्रीन हाऊस इफेक्ट वरती होत असतो. आणि जिथे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे तिथे उष्णता काय असते? जास्त असते. म्हणून बुध हा ग्रह जरी सूर्यापासून जवळ असला तरी उष्णता कोणाची जास्त आहे? शुक्र या ग्रहाची जास्त आहे. म्हणून विधान बी सुद्धा बरोबर आहे. म्हणून ए व बी ही दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला परीक्षेच्या वेळेला विचार करावा लागतो. म्हणजे आपल्याकडे ज्ञान असतंच, पण त्या ज्ञानाचं आपल्याला उपयोजन तिथे करावं लागतं आणि मग त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळतात. आणि हे तुम्हाला सिटेटला कामाला येईल का? निश्चितच येणार आहे सर. बघा पुढील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 5 आहे. आता बघा प्रश्न कसे निर्माण होतात? ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश होय. ग्रह आणि तारे यांच्या दरम्यान काही रिकामी जागा आहे त्यालाच आपण अवकाश म्हणतो. तर हे विधान काय आहे? अतिशय योग्य आहे. त्यानंतर अवकाशालाच अंतराळ असेही म्हणतात. बघा हे अवकाशाला अंतराळ असेही म्हणतात. म्हणजे अवकाश आणि अंतराळ या दोन्ही संकल्पना किंवा दोन्ही टर्म ज्या आहेत त्या सेम टू सेम आहेत असं दुसऱ्या विधानात म्हटलेलं आहे. हो, त्याला अंतराळ असं म्हटलं जातं. अंतराळाला निर्वात पोकळी म्हणतात. पुन्हा आता अंतराळ म्हणजेच निर्वात पोकळी, म्हणजेच अवकाश म्हणजेच निर्वात पोकळी होईल की नाही? हो, म्हणजे हेही विधान बरोबर आहे. अंतराळ पूर्णपणे रिकामे नाही. आता काय झालं की शेवटच्या पर्यायाकडे आपण आलो तर असं म्हटलेलं आहे की अंतराळ पूर्णपणे रिकामं नाही. मग रिकामं आहे की नाही यामध्ये कन्फ्यूज आपण होऊ शकतो. मग यासाठी काही आपल्याला नॉलेजही लागेल. तर यामध्ये काय असतं? हे जे काही अंतराळ असतं या अंतराळामध्ये तुम्हाला असं वाटेल की ग्रह तारे हे अंतराळात असतात, पण आपल्याला म्हटलेलं काय आहे? ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अंतराळ. मग ग्रह आणि तारे यांच्या मध्ये काही आहे का? तर काय असतं? इथे हायड्रोजन असतो सर, हायड्रोजन असतो, हेलियम असतो आणि जे काही अवकाशीय धूलिकण असतात ते या अंतराळामध्ये असतात सर. त्यामुळे हे विधान काय आहे? अंतराळ पूर्णपणे रिकामं नाही, तर यामध्ये हायड्रोजन, हेलियम, धुलींचे कण या गोष्टी काय असतात? आपल्याला आढळून येतात. म्हणजे सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहेत. ए बी सी डी सर्व काय आहेत? बरोबर आहेत.
चला पुढच्या विधानाकडे आपण प्रश्नाकडे जाऊयात. कृत्रिम उपग्रहाचा उपयोग कशासाठी होतो? आपल्यालाही माहिती आहे कृत्रिम उपग्रह जे आहेत, हे कृत्रिम उपग्रहाचा उपयोग आपल्या काही गोष्टी सोप्या व्हाव्यात यासाठी केलेल्या असतो. म्हणजेच कृत्रिम उपग्रहावर हा प्रश्न निर्माण केलेला आहे आणि आहे कोणत्या वर्गाचा? 5वीचा आहे सर. 5वीचा आहे, हे लक्षात ठेवा. तर पर्यावरणाचे निरीक्षण करण्यासाठी, भूगर्भातील खनिजे बाहेर काढण्यासाठी, समुद्रात बुडालेले जहाज शोधण्यासाठी, हवा प्रदूषण कमी करण्यासाठी. बघा आपल्याला काही नॉलेजही लागतं, काही गोष्टी इथल्या इथेही असतात. पर्यावरणाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला हे चांगलं वाटतं, कोणतं? भूगर्भातील खनिजे बाहेर काढण्यासाठी. आणि हे आपण कुठेतरी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं की भूगर्भातील खनिजांचा शोध घेण्यासाठी उपग्रहांचा वापर होतो. इथं शोध घेण्यासाठी नाही म्हटलं सर, तर बाहेर काढण्यासाठी म्हटलेलं आहे. शोध घेण्यासाठी आपण कृत्रिम ग्रहाचा वापर करू शकतो, म्हणजे इथे खनिज आहेत का यासाठी कृत्रिम उपग्रह वापरला जाऊ शकतो. पण फक्त आहे हे कृत्रिम उपग्रह दाखवणार आहे, बाहेर काढण्यासाठी वेगळी साधनं वापरली जाणार आहे. हा कृत्रिम उपग्रह भूगर्भातील खनिजे बाहेर काढून तुम्हाला देणार नाही. म्हणजे हे विधान काय होतं? चुकीचं होतं. समुद्रात बुडालेले जहाज शोधण्यासाठी, समुद्रात बुडालेलं जहाज शोधण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरता येत नाही, यासाठी वेगळी प्रणाली आहे, तिला म्हटलं जातं सोनार प्रणाली. कोणती म्हटली जाते? सोनार प्रणाली म्हटलं जातं. त्यामुळे हेही विधान चुकीचं होतं. हवा प्रदूषण कमी कधीच नाही करू शकत उपग्रह, त्यामुळे हेही विधान चूक आहे. मग पर्यावरणाचं निरीक्षण करणं, हो अगदी बरोबर आहे. पर्यावरणाचं निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम उपग्रहाचा वापर हा होत असतो. बघा या पद्धतीने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. इथे काही पर्याय हे इलिमिनेट करावे लागतात आणि तुम्हाला हे कॉम्प्युटर स्क्रीनवर असणार आहे. इथे जरी समजा तुम्हाला टिक मारलेले आहेत तरी नजरेवरचा खेळ करावा लागणार आहे सर, की हे कट होणार, ते कट होणार, हे उत्तर बरोबर येणार. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न डील करावे लागणार आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे, अवकाशयानाविषयी पुढील विधानांचा विचार करा. अवकाशयान जे असतात यावर काही विधानं आपण निर्माण केलेली आहेत. अवकाशयानांच्या प्रक्षेपणासाठी रॉकेट वापरतात. जसं आपण दिवाळीमध्ये रॉकेट हा एक फटाक्याचा प्रकार आहे, तो वापरला जातो, ते वरती जात असतं. तर अवकाशयानाच्या प्रक्षेपणासाठी रॉकेट वापरतात. हो रॉकेटच वापरतात. बघा अग्निबाणाला जास्त इंधन लागते. रॉकेट आणि अग्निबाण या दोन्ही टर्म काय आहेत? सेम टू सेम आहेत. आणि अग्निबाणाला इंधन जास्त लागतं, बरोबर आहे. इंधन त्यासाठी खूप जास्त लागतं कारण त्याला खूप सारं वजन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वर अवकाशात घेऊन जायचं असतं, त्यामुळे त्याला इंधन जास्त लागतं. हेही विधान बरोबर आहे. काही अवकाशाने कायमचे अंतराळातच राहतात, बरोबर आहे. काही अवकाशयानं जी आहेत ना, ही अंतराळातच राहतात, ती कधी वापस येत नाहीत. काही वापस येतात, काही येत नाहीत. हेही विधान बरोबर आहे. म्हणजे सर्व विधाने ए बी सी ही तिन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढील विधाने अभ्यासा. स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. बघा फक्त असं विधान निर्माण होतं. एखादा भोवरा आहे सर, काय आहे? एखादा भोवरा आहे आणि हा जो काही भोवरा असतो ना, हा ज्या वेळेला आपण फिरवतो त्यावेळेला या आरीवर जरी तो फिरत असला तरी त्यामध्ये एक अदृश्य रेषा असते आणि भोवरा काय होतो की स्वतःच्या त्या अक्षाभोवती फिरत असतो. मग आपली पृथ्वी तशीच आहे की पृथ्वी जी आहे ती स्वतःच्या आसाभोवती फिरते. तो एक काल्पनिक आस असतो, म्हणजे ती अदृश्य रेषा असते. काय असते? अदृश्य रेषा असते. म्हणून स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू असेल, आपण एखादं नाणं जरी घेतलं आणि ते फिरवलं तर ते एका अदृश्य रेषेभोवती प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असतं. म्हणून विधान ए काय आहे? अचूक विधान आहे. वस्तू स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन. वस्तू स्वतःभोवती फिरणं म्हणजे परिवलन. वस्तू स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिभ्रमण. तर वस्तू स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन हे अतिशय योग्य आहे आणि एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या भोवती फिरणे याला आपण परिभ्रमण म्हणतो, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे बरोबर काय सापडलं तर ए आणि बी हेच विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. म्हणून फक्त ए व बी ही विधाने काय आहेत? बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय होणार आहे? आपलं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढील विधाने अभ्यासा. पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर काढलेली काल्पनिक वर्तुळ रेषा म्हणजे विषुववृत्त. आपल्यालाही माहिती आहे की पृथ्वी आहे, पृथ्वीला एक उत्तर ध्रुव आहे, एक दक्षिण ध्रुव आहे आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर एक काल्पनिक वर्तुळ रेषा काढलेली असते आणि तिला काय म्हणतात? तर तिलाच विषुववृत्त म्हणतात. विधान अगदी योग्य आहे.
विषुववृत्त पृथ्वीच्या मध्यावर असते. बरोबर आहे. यावरूनच लक्षात येतंय आपल्याला समान अंतरावर आहे म्हणजे मध्यावर येणार आहे. म्हणजे तुम्हाला काय होतं, काही विधानं जी आहेत त्यांची उत्तरं तिथल्या तिथं मिळतात आणि हे परीक्षेलाही याच पद्धतीने होत असतं. विषुववृत्त ही काल्पनिक रेषा पृथ्वीच्या अंतर्भागातून जाते. बघा इथं फक्त नजर टाकायची आहे, अंतर्भागातून जाते की पृथ्वीच्या पृष्ठावरून जाते. तर हे जे वर्तुळ आहे ना, हे काल्पनिक वर्तुळ हे पृथ्वीच्या पृष्ठावरचं वर्तुळ असतं सर, म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे विधान ए आणि बी हे दोनच विधानं काय आहेत, बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 यात त्याचं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढील विधाने अभ्यासा. पृथ्वीवर दिन व रात्र कालावधी सारखा नसतो. हे आपण अनुभवतही असतो, त्यामुळे सहजगत्या आपल्या लक्षात येतं की हेच याचं अचूक उत्तर आहे. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे हा फरक आहे. पृथ्वीचा आस कलला त्यामुळे काय होतो की दिन आणि रात्र यामध्ये आपल्याला फरक आढळून येतो. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दिन व रात्र कालावधी सारखा नाही. आता इथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो की कललेल्या आसामुळे असं होतं की पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे असं होतं, तर दोन्हीमुळे असं होतं सर. पृथ्वीचा कललेला आसही कारणीभूत आहे आणि पृथ्वीचं परिभ्रमणही कारणीभूत आहे. कशासाठी, तर दिन आणि रात्र कालावधी समान नसण्यासाठी. म्हणून काय म्हटलेलं आहे, विधान ए बरोबर बी हे त्याचे कारण. फक्त बी कारण आहे का, नाही, तर सी सुद्धा कारण आहे. त्यानंतर विधान ए बरोबर सी हे त्याचे कारण, बी सुद्धा कारण आहे. फक्त विधान ए बरोबर आहेच. विधान ए बरोबर बी व सी दोन्ही कारणे योग्य. पर्याय क्रमांक डी त्याचं काय होणार आहे, अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात सर. प्रश्न क्रमांक 10 आहे. पुढील विधाने अभ्यासा. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या पदार्थांचा अभ्यास केला जातो. बरोबर आहे. भूगर्भशास्त्रज्ञ जे आहेत ते काय करतात, जिथे जिथे ज्वालामुखी होतो तो ज्वालामुखी थंड झाल्याच्या नंतर त्या ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या पदार्थांचा अभ्यास करत असतात. कारण पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप शक्य नाहीये. डायरेक्ट पृथ्वीच्या आतमध्ये जाऊन अभ्यास करणं सध्या तरी शक्य आहे का, नाही. भविष्यात होऊ शकतं पण आतापर्यंत नाही. म्हणून हे सुद्धा विधान काय आहे, योग्य आहे. पहिलं विधान तर अतिशय योग्य आहे. विधान ए बरोबर बी हे त्याचे कारण आहे, अगदी योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय होणार आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. तर या पद्धतीने आपण काही परिसर अभ्यासाचे प्रश्न तुमच्यासाठी निर्माण केलेले होते. परिसर अभ्यासामध्ये इतर विषय जसे की इतिहास असेल, इतिहासाचे प्रश्न कसे असणार आहेत हेही तुमच्यासाठी नक्कीच मी घेऊन येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्या बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे की सर ही परीक्षा नेमकी होणार कधी आहे. बघा आपल्याला 2028 पर्यंतच मुदत वाढ मिळालेली आहे. त्यामुळे काय, परीक्षा परिषदेला परीक्षा घेणं हे अनिवार्य आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे की उमेदवारांची संख्या पाहता आपल्याला वर्षातून 2 वेळा परीक्षा घेणं हे क्रमप्राप्त होणार आहे. आणि जर समजा परीक्षा जास्तीत जास्त पोस्टपोन जर झाली तर मग या वर्षाची परीक्षा फक्त एकदाच होऊ शकते आणि पुढे कालावधी काही जास्त आपल्याकडे शिल्लक राहत नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत की आपली टीईटी जी काही पोस्टपोन झाली होती ती टीईटी परीक्षा नक्कीच आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ शकते. त्यानंतर राहिला प्रश्न, ज्यांनी फॉर्म सीटेटचा भरलेला आहे त्यांनी सीटेटच्या दृष्टिकोनातून तयारी करणं खूप गरजेचे आहे. म्हणजे यासाठी आता पहिल्यापासून अभ्यास करावा लागेल का, अभ्यास तुमचा झालेलाच आहे पण मात्र काय करायचं आहे, त्या अभ्यासाचं उपयोजन तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या त्या परीक्षेसाठी करायचं आहे. एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक मात्र करा, आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायची जबाबदारी मात्र तुमची आहे. पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.